तर भर सभागृहामध्ये ऑनलाईन पत्ते खेळण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला, शेतकरी आणि सरकारची भिकाऱ्याशी तुलना केल्याचा आरोपही ज्यांच्यावर झाला, ते कृषी मंत्री अर्थात माणिकराव कोकाटे यांची खुर्ची शाबूत राहणार असल्याचं कळतंय. दरम्यान पक्षप्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंची कान उघाडणी केली आहे. तुमच्या वक्तव्यामुळे सरकार गोत्यात येत आहे अशा शब्दात अजित पवारांनी कोकाटेंना सुनावलंय. तर कोकाटेंनी वक्तव्याबद्दल माफी मागत पुन्हा अशी चूक होणार नाही अशी हमीही दिली आहे. दरम्यान माणिकराव कोकाटेंनी आज अजित पवारांची सकाळी आणि संध्याकाळी अशी 2 वेळा भेट घेतली होती काल, आणि त्यानंतर आता कोकाटे अजित पवारांनी आयोजित केलेल्या कालच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला सुद्धा ते आपल्या मुलीसोबत पोहोचले होते. त्यामुळे एकंदरीतच कान उघडणी झाली. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रमही रात्री झाला, परंतु खुर्ची मात्र शाबूत आहे हे नक्की तुर्तास. दरम्यान अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंमधलं नेमकं संभाषण काय होतं हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते, बोलताना भान ठेवा. माफ करा, चूक झाली, पुन्हा चूक होणार नाही अशा पद्धतीने आश्वस्त केलंय माणिकराव कोकाटेंनी.